Hypertension in young population along with coronary artery disease and higher heart rate संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संहिता वालावलकर, MD फिजिशियन, पॉलिक्लिनिक सायन. नमस्कार, मी डॉक्टर संहिता वालावलकर. मी डायबेटॉलॉजिस्ट आहे आणि मी मुंबईला बांद्र्याला आणि सायनला प्रॅक्टिस करते. डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल या सगळ्याच्या आपल्या आताच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो ना, त्यांच्यासाठी मी ट्रीटमेंट देते. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करायची आणि त्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष केव्हा काढायचा? हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब हा जो मोठ्या माणसांमध्ये 18 वर्षाची माणसं असतात आणि त्याच्यापेक्षा जास्त, तर त्यांच्यामध्ये काय 2 प्रकारचं ब्लड प्रेशर असतं. सिस्टॉलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर जर 140 मिलीमीटर मर्क्युरी पेक्षा किंवा जास्त असेल, किंवा खालचं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर जर 90 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी पेक्षा जास्त किंवा इक्वल असेल, किंवा जी माणसं ब्लड प्रेशर करता औषधं घेत आहेत त्यांची कुठल्याही लेवलचं असो ब्लड प्रेशर, अशासाठी जर ते ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेत असतील तर त्याला म्हणतात हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर. डॉक्टर, उच्च रक्तदाबामध्ये हृदयगती प्रासंगिकता काय आहे? हार्ट रेटचा हाय ब्लड प्रेशरशी खूप जवळचा संबंध असतो. ज्या वेळेला रेस्टिंग म्हणजे आपण शांत असतानाचा आपला हार्ट रेट असतो, तो जर वाढला तर त्याच्यासाठी जर त्याला इन्सिडेंट हायपरटेन्शन म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला हार्ट रेट वाढतो त्यावेळेला ब्लड प्रेशरची रिस्क असण्याचं प्रमाण हे अधिक वाढतं, आणि ज्यावेळेला हार्ट रेट जास्त असतो आणि ब्लड प्रेशर जास्त असतं, अशा दोन्ही गोष्टींमुळे हार्टचे म्हणजे हृदयाचे विकार होण्याचं प्रमाण वाढतं. असे अनेक सायंटिफिक पुरावे आहेत की ज्याच्यामुळे असं दिसतं की हार्ट रेट जर वाढला तर ब्लड प्रेशर नसेल तरी सुद्धा आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे ज्याला हृदयरोग म्हणतात ते, आणि टोटल मॉर्टॅलिटी जी म्हणतो ती या पेशंट्स मध्ये, अशा प्रकारच्या हार्ट ब्लड प्रेशरच्या पेशंट मध्ये अधिक जास्त असते. डॉक्टर, रुग्णाने औषधांसोबत कोणती खबरदारी घ्यावी? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल असतं. म्हणजे आपल्या आयुष्य जगण्याची जी पद्धत आहे ना, ती आरोग्यपूर्ण असायला हवी, हे अत्यंत महत्वाचं आहे. की त्यामुळे वाढलेलं जे ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब असतो तो कंट्रोल मध्ये येऊ शकतो. तर त्याच्यात महत्वाचं काय आहे, तर आपलं वजन जर वाढत असेल तर ते कमी करणं, आपल्या जेवणामध्ये फॅटी पदार्थ म्हणजे तेलकट पदार्थ आणि मीठ यांचं प्रमाण कमी करणं. जर का अल्कोहोल घेत असाल तर पुरुषांमध्ये 2 ड्रिंक्स पेक्षा जास्त न घेणं, स्त्रियांमध्ये 1 ड्रिंक पेक्षा जास्त न घेणं, रेग्युलर व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्मोकिंग जर करत असाल तर त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशनची म्हणजे हार्ट अटॅक येणं, पॅरालिसिस, स्ट्रोक होणं हे प्रमाण वाढतं. तर त्यामुळे स्मोकिंग, धूम्रपान करणं हे टाळायला हवं. Public awareness initiative by Glenmark Pharmaceuticals.